अकोला जिल्हाधिकारी कार्यालय उडवून देण्याची धमकी देणारा ईमेल प्राप्त झाल्याने शहरात खळबळ उडाली। पोलिसांनी तात्काळ कार्यालय रिकामे करत बॉम्ब शोध पथक व डॉग स्क्वॉड मार्फत तपासणी केली। सुदैवाने कुठलाही धोका आढळला नाही। अकोला जिल्हाधिकारी कार्यालय उडवून देण्याची धमकी देणारा ईमेल गुरुवारी सकाळी अधिकृत कार्यालयीन ईमेल आयडीवर प्राप्त झाला आणि एकच खळबळ उडाली। ईमेलमध्ये दुपारी 2 वाजेपर्यंत कार्यालय रिकामे न केल्यास बॉम्बस्फोट करण्याची धमकी देण्यात आली होती। या गंभीर इशाऱ्यानंतर प्रशासन आणि पोलीस यंत्रणा तात्काळ सतर्क झाली। कोणताही धोका न पत्करता जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी सुरक्षित स्थळी हलवण्यात आले। त्यानंतर बॉम्ब शोध पथक डॉग स्क्वॉडच्या सहाय्याने संपूर्ण कार्यालयीन परिसराची तसेच सर्व विभागांची कसून तपासणी करण्यात आली। तपासणी दरम्यान कुठेही बॉम्ब किंवा संशयास्पद वस्तू आढळून आली नाही। घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस उपअधीक्षक सुदर्शन पाटील, सिटी कोतवालीचे निरीक्षक संजय गवई, रामदासपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिरीष खंडारे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। अग्निशमन दल व रुग्णवाहिका देखील तैनात करण्यात आल्या आणि काही वेळातच संपूर्ण परिसर पोलीस छावणीत रूपांतरित झाला। सायंकाळी सुमारे 3 वाजेनंतर परिस्थिती पूर्णतः नियंत्रणात आल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाचे कामकाज पूर्ववत सुरू करण्यात आले। दरम्यान धमकी देणाऱ्या ईमेल प्रकरणाचा तपास सायबर सेलकडे सोपवण्यात आला असून गुन्हा नोंदवून आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी दिली आहे।